मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू आवर ब्लॉग्स. तुम्ही बघू शकता आम्ही आलो शर्तींना. तर तुम्ही बघू शकता काही इथं कसे बैल उभे आहेत. इथे शर्ती जमतात आणि हे आपले दोन बैल, एक सोन्या आणि एक तो आपला डॉन तो चिक्या. आणि इथे सध्या ते गाडीचा ते जुकाड लूज करतायत आणि यांच्यासोबत जमलेली आहे. म्हणजे मित्रांनो आता दोन्ही पण घरचेच बैल आहेत. म्हणजे आपली पण ते दोघं आपले आणि हे दोघं पण आपले घरचे मामांचेच आपल्या. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या प्रकारे आपले बैल पलतायत आणि कसं काय करतायत ते. सो बघू शकता काहीच अशा प्रकारे उभे आहेत आणि शर्ती काढवल्या आहेत मित्रांनो. आणि खूप मोठ्या मोठ्या बैल आलेत, बकासूर मथुर वगैरे. तर जर आम्हाला दिसले तुम्हाला दाखवतो त्यांना पण. सो ठीक आहे काहीच बघत राहा. आम्हाला सन्मान चिन्ह पण भेटलेलं आहे, बघू शकता काहीच. अशा प्रकारे दादा पण उभा आहे. तुम्हाला दिसतो का उन्हामध्ये? दिसतोय? हां, नसेल दिसत तुम्हाला सांगा, कमेंटमध्ये टाका. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता बैलाला पाणी पाजतायत, पाणी लावतायत. कारण की ते पलवायच्या पहिला त्यांना पाणी असं मारायचा इम्पॉर्टंट असतं खूप. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याला पाणी लावतायत. आणि मित्रांनो मी तर ज्यूस पण पितोय. तुम्ही बघू शकता ज्यूस आहे, चांगला आहे, मस्त आहे. बघू शकता तुम्ही. बघा हे दोन ऑपोजिट मध्ये आहेत. आपल्या मामांचे बैल आहेत दोन, घरचेच आहेत, हारजीत काहीच नाही, किलो बिंदास. मित्रांनो कशा प्रकारे पाणी पाजतायत. डोळ्या बिल्यामध्ये मारायला लागतं नंतर पाणी. दिसायला करणं इम्पॉर्टंट आहे. बघू शकता मित्रांनो. आणि तिथे ते शर्ती चालू बघा. बघा ह्यो माणूस असा आहे ना की डायरेक्ट बैलासोबत कॉन्टॅक्ट आहे, डायरेक्ट बोलतो. मित्रांनो आता आम्ही चालत बैलांना खाली घेऊन, पहिले त्यांना पिसलं होतील, नंतर मग त्यांना डायरेक्ट खाली घेऊन पळवतील त्यांना. तर तुम्हाला दाखवतो काहीच त्या बघा तिथे खूप मजा करण्यात आता डायरेक्ट बैलांना फुल फायर. तर मित्रांनो आता बैलांना चालवलीत खाली. तिथं गेल्यावर तिथून बैलांना सोडतील आणि लास्ट त्या एंडिंगच्या दोऱ्यापर्यंत येतील. मग आपल्याला समजेल कसा कोण जिंकतोय आणि काय होतं इथे. आता आम्ही चालू खाली बैला घेऊन आणि तुम्ही बघू शकता इथे आपले फयाज अण्णा वगैरे आहेत. हे सगळे आपले खास आहेत, म्हणजे आपल्या घरची माणसं सगळी. तुम्ही बघू शकता बैल चालू खाली आमची. सो तुम्हाला दाखवतो बैल कसा पळतोय आपला. हारला तर हारला, घरीच पैसे जातील, काय टेन्शन नाही. ठीक आहे तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता बैला लावलेला आपल्या जुपाला घेतलेले असे दोन बैल आहेत. एक चिक्या एक सोन्या आहे इथे. सो तुम्हाला दाखवतो गाईज कसे पळता येते. त्यांना आता खाली न्यायचे आहेत पलवायला. सो ठीक आहे आता आलोत आम्ही, बहुतेक खालीच आलोत फक्त थोडा. आणि हे चिक्याचे सगळेच मालक आहे, सगळे आपला ग्रुपच मालक आहे. त्यांचा मित्र बोला धनंजय गुरव. हे धनंजय गुरव यांचे खास मित्र, ते पण आले आहेत बैलासाठी. हे नाद एक प्रकारचं यांना पण. द किंग ऑफ बैलगाडा शर्यत बकासूर. बघा मित्रांनो 1001 मथुर बघू शकता मित्रांनो. फक्त बेलूर सरोवरच्या 2 बाटल्या 15,000 रोकड कवेत. यांना मध्ये जोर पाहिजे, लवकरात लवकर जोर द्या. घरची गाडी कोणचाच मारतो काय
तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओ बघितली असेल, आपला बैल थोडासा फाकला, म्हणजे दुसऱ्या साईडला गेला, पण व्हाईटवाला नाही गेला, सोन्या गेला. तो होता ना गावठी, तो गेला. नाही तर मग आपला बैल 100% जितला असता. तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय, तुम्ही बघा ती. आणि काय नाही, घरातल्या घरात होती, दोन्ही जोडे घरामधले होते, ऑपोजिट पण घरातलीच होती. मैत्रीपूर्व लढत खेळलेली होती आम्ही. आणि तसा आपल्या मामाचाच बैल होता तो, काय टेन्शन नव्हता. पण ठीक आहे, जितले ते जितले, काय नाही एवढा, आपल्या घरातलीच माणसं आहेत. सो ठीक आहे मित्रांनो, जितले म्हणून आम्ही आनंद मानला खूप त्यांचा पण. आणि हारलो म्हणून तरी काय एवढा विषय नव्हता. पहिली शर्यत होती आणि आमचा विचार होता की पहिली शर्यत झाली, हारो जितो काही हो चालेल. सो ठीक आहे गाईज, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सो बाय.